नरेंद्रनगर चौक. नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. नरेंद्रनगर चौकामध्ये आज मी जात असताना मला एक जनआक्रोश म्हणून एक 10-20 लोक संस्था NGO आहे. त्यांनी अतिशय उत्कृष्ट म्हणजे सिग्नल पाळा, त्यानंतर हेल्मेट घाला, त्यानंतर शिस्त पाळा ट्रॅफिकची, हे सर्व मला नियम बघून मला आनंद वाटला. आणि मला असं वाटलं का नाही बा यांची मुलाखत घेतली पाहिजे आणि आमच्यासारख्या लोकांनी पण प्रेरणा घेतली पाहिजे. इथले जे प्रमुख सर आहेत ज्यांनी हे संपूर्ण चालू केलं आहे, मी त्यांना विनंती करतो त्यांनी या उपक्रमाबद्दल मला माहिती सांगावी. मी रवी कासकेडकर आहे. मी इन्शुरन्स कंपनी डिव्हिजनल मॅनेजर होतो. मी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेऊन 2002ला व्हॉलेंटिअर घेतलं. त्याच्यानंतर माझं जे आहे त्याच्यानंतर मी हा कार्यक्रम 2012पासून सुरू केला आहे. या 2012पासून आमचा अनुभव खूप छान आहे. लोक सहकार्य करतात, कौतुक करतात, सांगतात की तुम्ही चांगलं काम करतो. पण ते नुसते कौतुक करण्याने होणार नाही. आता आम्हाला सहयोगी पाहिजेत. एक संघटना फार मर्यादा असतात, त्याच्यापेक्षा आता मला ते अनेक लोक पाहिजे. आणि ही चळवळ माझं नगरव्यापी झाली पाहिजे. 1 लाख लोक जेव्हा सडकेवरती एखाद्या समस्या येतील तेव्हा ती समस्या सुटते. आता आमची सुरुवातच आहे. 12 वर्षाला मी जे केलं ते सगळं लोकांच्या समोर आहे. पण तरी हे काम आम्हाला पटलेलं आहे की बा यांनीच होईल, ज्याला दुसरा मार्ग नाही आहे. त्याच्यामुळे याच पद्धतीने आम्ही काम करतो. आम्ही दर शनिवारी आणि बुधवारी प्रत्येक नागपुरातल्या विविध चौकांमध्ये जनजागृतीचं हे काम करतो 1 तास. आणि आमच्या या संस्थेमध्ये जास्तीत जास्त सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी असे सर्व पब्लिक आहेत. आम्ही फक्त नागरिकांना विनंती करतो की वाहतुकीचे नियम पाळा आणि आपलं आयुष्य सुरक्षित ठेवा. सर, ही संपूर्ण प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? काय वाटतं तुम्हाला? कशामुळे? म्हणजे मी जेव्हा हे काम पाहत होतो पूर्वी 5-6 वर्षापूर्वीपासून, तर मला हे काम आवडलं. म्हणजे चांगलं आहे बा, लोकांना याची जागृती करणं आवश्यक आहे आणि हे आपण करू शकतो. लोकांचा जीव वाचवण्यासाठी जो काही प्रयत्न आपल्याकडून होईल तो प्रयत्न करणारी ही संघटना आहे. आणि म्हणून मी या संघटनेला जॉईन झालो. माझं नाव प्रशांत मेंढी आणि मी आता गेल्या 3-4 वर्षापासून या संस्थेला जोडलेला आहे. आणि आम्ही विविध चौकामध्ये हे काम करतो. आणि बाकीचं सर सांगतील, आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये देखील विद्यार्थ्यांना हे करतो. याच चौकामध्ये 10 मिनिटापूर्वी मला एक डॉक्टर मिळाले. डॉक्टर, त्यांचं नाव भुसारी. डॉक्टर साहेबांचं ऑटो रिक्षाने मागून त्यांना डॅश केल्यामुळे त्यांचा इथला पूर्ण जबडा जो आहे त्याला तो डिफेस झाला. त्यांना मनगटाला लागलं. आता ते गाडी चालवू शकत नाही. नंतर त्यांचा जो तोंड आहे ते सुद्धा डिसऑर्डरमध्ये आहे. म्हणजे एका त्या ऑटो रिक्षावाल्याने बेजबाबदारपणा केला. आणि या माणसाला आता त्याच्याकडे 2 गाड्या आहेत तरी तो गाडी चालवू शकत नाही. त्याला आता पायी जावं लागतं किंवा आटून जावी. हे प्रत्यक्ष आजूबाजूला आपल्या उदाहरण आहे की बघ, कोणी काहीतरी मूर्खपणा करतो आणि आपल्या जीवाला धोका होतो. ही घडलेली गोष्ट आहे. आत्ता 10 मिनिटापूर्वी मला म्हटले ते रागवले पोलीस होते. पोलीस काय करायचं सांगा. म्हटलं अहो, असं रागवून नाही चालणार, आपल्याला जावं लागेल, भेटावं लागेल. आणि म्हणून आमचाही आता दुसरा टप्पा जो राहणार आहे त्याच्यामध्ये मी लीगल बॅटल करून ज्यांना असं काही झालं आहे त्यांच्याशी, त्यांच्या परिवाराशी संपर्क करून त्यांना आम्ही मदत करायचा प्रयत्न करू. सर आपलं वय फार दिसतंय. आपण मला वाटतं भाऊ 80च्या वरती असेल, पण आपलं कार्य अतिशय चांगलं वाटत आहे. पण मला सांगा, तुम्ही हे प्रेरणा घेतली आणि आता तुम्ही युवकांना काय संदेश द्याल? मी युवकांना एकच सांगतो की तुम्ही जर हेल्मेट घातलं आणि प्रॉपरली ड्राईव्ह केलं तर तुम्हाला जास्त आयुष्य मिळेल. तुम्हाला ॲक्सिडेंटपासून तुम्ही वाचाल आणि यू विल बी कॉन्ट्रीब्युटिंग टू द GDP ऑफ इंडिया. यू आर द फ्युचर ऑफ इंडिया. आणि प्रत्येकाने जर रूल फॉलो केले तर आपण एक ॲक्सिडेंट फ्री सोसायटी तयार करू शकतो. तसंच साहेबांनी जे सांगितलं त्याच्यापेक्षा उरलेले 5 दिवस आमच्या 4-5 टीम्स आहेत. त्या टीम शाळा, कॉलेजेस, ऑटो ड्रायव्हर जे मुलांना शाळेत घेऊन जातात, तसंच भोपाळ, आपली बस नागपूरची, पुण्याची, इंदोरला जेव्हा ट्रेनिस, पोलिसांचे जो 1000 लोक येतात ट्रेनिंग, त्यांना आम्ही पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन करतो. आणि हे सगळं काम आम्ही फुकट करतो. आणि